आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। हनुमान जयंती निमित्त युवा नेते उत्तम पाटील यांचा प्रेरणादायी संदेश। पवनपुत्र हनुमान जयंतीच्या पवित्र निमित्ताने युवा नेते उत्तम पाटील यांनी बोरगाव येथील वडर समाजाच्या वतीने आयोजित हनुमान जयंतीत सहभाग घेऊन सर्व नागरिकांना शुभेच्छा देत समाजात एकता, धैर्य आणि सेवाभाव वाढवण्याचं आवाहन केलं। हनुमान देवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्तम पाटील म्हणाले, प्रभू हनुमान हे शक्ती, भक्ती आणि निष्ठेचं प्रतीक असून त्यांच्या जीवनातून युवकांनी प्रेरणा घेणं गरजेचं आहे। हनुमानाच्या आदर्शावर चालत आपण समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा संकल्प केला पाहिजे। शिक्षण, शिस्त आणि सेवा या मूल्याच्या जोरावरच समाजाचा विकास शक्य आहे। वडर समाजाचे युवक आज शिक्षणाकडे वळत असून ही चांगली बाब आहे। आर्थिकदृष्ट्या मजबूत होत असलेल्या वडर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अरिहंत उद्योग समूह नेहमीच तत्पर आहे। समाजाच्या जडणघडणीत अरिहंत उद्योग समूह सहकार्य करत असून नगरपंचायतीच्या माध्यमातूनही या ठिकाणी विकास कामे राबवू अशी ग्वाही यावेळी उत्तम पाटील यांनी दिली। या प्रसंगी परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा आणि भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। हनुमान जयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा सगळ्यांना देतो। गेल्या अनेक वर्षांपासून वडर समाजाच्या वतीने असेल आणि या मंडळाच्या वतीने असेल, अनेक वर्षापासून हनुमान जयंती सातत्यानं अगदी भक्तिपूर्ण आणि सर्व समाज एक होऊन हा सण एवढ्या मोठ्या उत्साहात साजरा करतात। मी खरोखर वडर समाजाचं मनापासून कौतुक करतो। त्या हनुमानाच्या चरणी प्रार्थना करतो की समाजाचा दिवसेंदिवस आता नवीन तरुण या समाजामध्ये मी अनेक वर्षांपासून येत आहे। मी बघतो अनेक आमच्या पूर्वीसुद्धा म्हणजे वडलोपार्जित आम्ही अनेक वर्षांपासून या समाजाचा आणि आमचा संबंध आहे। गेले काही वर्षांमध्ये मी बघत आहे की या समाजामध्ये फरक पडत आहे। आता नवीन पिढी शैक्षणिक दृष्ट्यानं आणि बाकीच्या आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा हा समाज आता सक्षम होत चाललेला आहे। मी त्या हनुमानाच्या चरणी एवढंच प्रार्थना करतो की अशीच प्रगती या समाजात होऊ दे। त्यांना हनुमान त्यांच्या सर्व कार्यास आशीर्वाद हनुमानाचा असू दे आणि हनुमानाचंच ते भक्त म्हणजे एवढ्या भक्तिपूर्ण याच्यामध्ये करतात की खरोखर मलाच आता यावर्षी मला वाटते 8-10 वर्ष झाली तर मी तर येत आहे, 8-9 वर्ष झाली सातत्याने मी इथं या ठिकाणी येत आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी मंदिरसुद्धा करण्याचं त्यांचं मानस यापूर्वीसुद्धा त्यांनी व्यक्त केलेलं आहे। ते त्यांनी हाती घ्यावं, त्यालासुद्धा आमची सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी नक्कीच असणार। मी आज त्यांना शब्द देतो की त्यांनी जर लवकरात लवकर हा निर्णय घेतला तर आर्यंत उद्योग समूह असेल, वैयक्तिक उत्तम पाटील त्यांना नेहमीच यापूर्वीसुद्धा सहकार्य आमचं राहिलेलं आहे आणि पुढील देखील काळामध्ये या समाजाला सक्षम करण्यासाठी मी असेल, आमचे पितृतुल्य बंधू आदरणीय बच्चूंना अभिनंदन पाटील असतील, आमचे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व नगराध्यक्ष आहेत, दिगंबर कांबळे, नगरसेवक आमचे तुळशीदास सोसवाडे आहेत, अभय मगदूम आहेत, माजी नगराध्यक्ष संगप्पा इदमळे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु आम्ही सगळेजण या समाजाच्या पाठीशी सातत्यानं त्या ठिकाणी आहोत आणि पुढं सुद्धा राहू अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हनुमान जयंतीच्या विशेष असं शुभेच्छा व्यक्त करून आपल्या पत्रकार बंधूंना सुद्धा हनुमान जयंतीच्या यावेळी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, विद्यमान नगरसेवक अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, माजी नगराध्यक्ष संगप्पा ऐदमाळे, वडार समाजाचे अध्यक्ष आकाश वडर, उपाध्यक्ष सुनील वडर, खजिनदार अविनाश वडर, सेक्रेटरी प्रशांत वडर, रुपेश वडर, राजू वडर, श्रीकांत वडर, बजरंग वडर, सौरभ वडर, प्रसाद वडर, धनपाल वडर, मनोज वडर, विश्वास वडर, राजाराम वडर यांच्यासह वडर समाजाचे पदाधिकारी व शहरवासीय उपस्थित होते। एन न्यूजसाठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।